गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आमच्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रिपवर तुमचं स्वागत आहे। आज आमचा कोस्टल कर्नाटका ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आहोत आम्ही होन्नावर येथे। पहिले 2 दिवस गोकर्ण एक्सप्लोर केल्यानंतर आज आम्ही आलेलो आहोत होन्नावरला। होन्नावर हे ठिकाण गोकर्णपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे यायला अंदाजे 1 ते सव्वा तास लागतो। होन्नावर हे ठिकाण मँग्रोव्ह सफारी आणि बॅकवॉटर सफारीसाठी प्रसिद्ध आहे। या मँग्रोव्ह पार्कची एंट्री फी 20 रुपीज पर पर्सन आहे आणि तुमच्याकडे जर प्रोफेशनल कॅमेरा किंवा ड्रोन असेल तर त्यासाठी वेगळे चार्जेस पे करावे लागतात। मँग्रोव्हच्या परिसंस्थेची सर्व पर्यटकांना माहिती व्हावी आणि त्यातनं अवेअरनेस वाढावा या हेतूनं कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंटनं हा मँग्रोव्ह पार्क डेव्हलप केलेला आहे। यातील मँग्रोव्ह बोर्डवॉक हा त्यातला एक मेन अट्रॅक्शन। मँग्रोव्ह बोर्डवॉक झाल्यानंतर तिथनंच जवळ असलेल्या कासारकोड इको बीचला आत्ता आपण आलेलो आहोत। इथे आपण थोडा वेळ घालवूयात आणि त्यानंतर जाऊयात ते होन्नावर येथील आपल्या मँग्रोव्ह सफारीसाठी। मँग्रोव्ह पार्क आणि इको बीचला भेट देऊन झाल्यावर आत्ता आपण होन्नावरच्या बोटिंग पॉईंटवर चाललो आहोत। हे अंतर जवळपास 3 ते 4 किलोमीटर आहे। होन्नावरची बोट राईड जिथनं सुरू होते त्या पॉईंटला आत्ता आपण आलेलो आहोत। इथे आपल्याबरोबर ॲग्नेल भाई आहेत, त्यांची जी बोट आपण बुक केलेली आहे ही बोट आपण 1000 रुपीजला बुक केलेली आहे। या पूर्ण टूरमध्ये ते आपल्याला 1 ते 1.5 तास ही बोट राइड घडवणार आहेत। अग्नेल भाई, ये पॉइंट में आप क्या क्या कवर करोगे? सर ये पॉइंट में आपको मैंग्रोव्स मिलेगा, लोटस पॉइंट और केरला व्यू पॉइंट सर, और एक मधुवना प्लेस। ओके, तो 4 प्लेसेस मिलेगा आपको। 1 घंटा 15 मिनिट राइड आहे सर। ओके, ठीक आहे। चला, आपली बोट राईड आत्ता सुरू होती आहे। या बोटचे जे ओनर आहेत ॲग्नेल, त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तुम्ही होन्नावरला कधी आलात तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला ही बोट राईड घडवतील। अग्नेल, ये रिवर का नाम क्या है? शरावती। शरावती रिवर। ओके। मैंग्रोव्स, ये सब सामने जो दिख रहे हैं मैंग्रोव्स। ओके, ये आता आपली बोट मँग्रोव्हमध्ये शिरत आहे। हे बघा, पुढे जसं जसं आपण पुढे जाणार आहोत दोन्हीकडनं मँग्रोव्ज आपल्याला दिसतील।
ओके, तुला कोणी दाखवलं? अच्छा, अंकलनी दाखवलं. ओके. एका बाजूला मँग्रोव्ज आणि दुसऱ्या बाजूला नारळाची उंच उंच झाडी. अशा एरियातनं आत्ता आपण चाललेलो आहोत. हे खूपच छान वाटतंय. हो मँग्रोव्सचा फुल हो, ॲग्नेस आपल्याला आता काहीतरी दाखवतोय. काय बबीता, काय दाखवलं? मँग्रोव्हचं फुल आहे. हो, अरे वा, सो क्यूट, मस्त. तर लोटस पॉइंट है. अच्छा, ये लोटस पॉइंट है क्या? हम लोटस पॉइंट पे आ गए. अरे वाह, लोटस किधर है? वो छोटा छोटा जो है वो वाइट कलर के, वो लोटस है क्या? वो अभी थोड़ा सीजन नहीं है अभी. ओके. आता आपण लोटस पॉईंटला आलेलो आहोत, पण आता सीझन नसल्यामुळे इथे लोटसची फुलं नाही आहेत. पण ज्यावेळेस सीझन असतो त्यावेळेस हा पूर्ण परिसर लोटसच्या फुलांनी बहरलेला असतो. या बोट राईडच्या दरम्यान आता आपण एका अशा प्रदेशातनं चाललो आहे की जिथे दुतर्फा नारळाची उंच उंच झाडी आहे. हा नजारा एकदम अफलातून आहे. होन्नावरमधील मँग्रोव्ह पार्क, इको बीच आणि त्यानंतर बोट सफारी झाल्यानंतर आपण आलेलो आहोत आपला पुढचा स्टे जिथे आहे तिथे, म्हणजेच मुरुडेश्वरला. मुरुडेश्वरला आपण शिवानी बीच रिसॉर्टला थांबलेलो आहोत. इथलं लोकेशन अप्रतिम आहे. तुम्ही इकडे पाहाल तर समोर समुद्र आणि हे आपलं रिसॉर्ट. तर चला मी तुम्हाला आता आपला रूम दाखवतो. या. हा आपला रूम आहे कावेरी आणि समोर तुम्ही बघाल एकदम हा रूम सी फेसिंग रूम आहे. समोर प्रशस्त समुद्र आपल्याला दिसतोय आणि हा आपला रूम. या. आता इथून पुढे आयांश आपल्याला रूम दाखवणार आहे. कम ऑन. ही आहे आपली रूम. Wow. ही सिटिंग एरिया आहे आणि कोण जास्त लोक असेल ना तर हे बेड पण एक्स्ट्रा बेड दिलेला आहे त्यांनी. हा आणि मेन बघा- बेड आहे. आणि बघा ना हा बेड किती स्वच्छ आहे. छान. इथलं इंटेरियर देखील खूप छान केलेलं आहे. नव्यानेच बांधलेलं दिसतंय हे इथं टीव्ही रिसॉर्ट. पण आहे येस. आणि सोबत इथं हे पण आहे कबड. ओके, कपाट पण आहे. या AC इकडे पण आहे, बघूयात. हवा कमी जास्त टॉयलेट कमी. मेन पाहूयात आपण कसं आहे, स्वच्छ आहे का? हो, खूप Nice. स्वच्छ आहे. आणि ह्याला बघा आपण चालू काय पण नाही चालू करू शकतो. चालू Yes. झालंय कधी तर. या रूमचा USP किंवा या रिसॉर्टचा USP म्हणजे समोरचं दिसणारं हे दृश्य. खास आम्ही या दृश्यासाठीच हा रिसॉर्ट बुक केला होता. अंधार पडण्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं प्रॉपर्टी फिरून दाखवतो. हे बघा, हे इथले विलाज आहेत. ही आपली रूम तर तुम्ही अगोदर पाहिलेलीच आहे. आपण थोडं जरा समुद्राच्या जवळ जाऊन पाहूयात. हा इथे स्विमिंग पूल देखील आहे. आणि या प्रॉपर्टीमधनं बाहेर पडलं की तुम्ही डायरेक्ट बीचवर येता. वाव. बीचवर उभं राहिलं की तुम्हाला इथे जे दिसत आहे उंच, ती भगवान शंकराची मुरुडेश्वरामधील मूर्ती आणि त्याच्या समोर जे आहे ते इथलं गोपूर. आणि इथे बघा,
इथे आहे ही प्रॉपर्टी जिथे आपला आज स्टे आहे, शिवानी बीच रिसॉर्ट. रिसॉर्टवर आल्या आल्या आयांशने बीचवर जाण्याचा हट्ट केला. त्यामुळे आम्ही लगेचच फ्रेश झालो आणि आत्ता आम्ही बीचवर आलेलो आहोत. बीचवर आम्ही आता थोडा वेळ घालवतो. तर आजचा दिवस इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्या सकाळी. टिल देन टेक केअर, गुड बाय.